one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। Come on! अरे अरे किती हालते नीट सरळ उभी राहा ना. हे काय आता तुम्हीच म्हणालात ना सरळ उभी राहा ना. सरळ म्हणजे सरळ ओढवी उभी राहा. सरळ अणव कोण उभं राहतं? तुम्ही राहून दाखवा बरं. हे बघ हे सरळ आणि हे ओणवं. व्हेरी गुड. आता असंच उभं राहायचं हा. अजिबात उठायचं नाही, कळलं? काय कळलं तुला? हा तुला शिक्षा केली ना तशी उभी राहा ना तू. सरांनी मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. माझी पाठ दुखते मामा. खूप वेळ झाला ना उभी होते. आता मी जाते हा वर्गात. एक मिनिट वर्गात मस्ती करते ना म्हणून या सर्वांसमोर तुला असं ओणवं उभं राहायला सांगितलंय. कळलं तुला? हा पण मामा मी काही केलंच नाहीये. काय केलंच नाही ना तू. हा? मग ते दामले सरांना ते येडे आहेत तुला शिक्षा द्यायला. हो बरोबर आहे, येडीच आहेत ते. काय येडे? आणि तू मोठी शहाणी. हा किती खोडकर आहेस ना ते सगळं शाळेला माहिती आहे. हा मला सांगा मामा मी आता असं काय केलं? काय केलंय? मागच्या आठवड्यामध्ये त्या पेडणेकर सरांना तू शेपटी लावली. हा? कुलकर्णी मॅडमला तू पवार सरांच्या नावाने चिडवतेस. हा पण मामा त्यांचं खरंच आहे हा ते काय 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 चिडवते काय तू? ए दिलपेवर कुलकर्णीचा चावा पवार. काय काय कंटाळा आलाय मला. कंटाळा हे वाक्य त्यांचं आहे. वा 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 आपलं स्किट बघून आहे ना त्यांना नाही आला पाहिजे. असं आपण काहीतरी करूया. हा चल चल ओनो उभं राहा. चल आता ना आता काय बोलतो ओनो उभी राहा. चल. आता जर ही पट्टी पडली ना आता लक्षात ठेव. हा ऐक माहित आहे मला पण तू इकडे हालायचं ना. लक्षात ठेव. चाल ओनो उभी राहा. चाल लवकर. आली मोठी लगेच. ए मामा 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 ती बघ कमला मावशी. कमला मावशी कुठे कुठे ती तिकडे नर्सरीकडे तुला बोलवते बघ. मला बोलवते. कुठे आहे कमला? काय गे कार्टे कुठे आहे कमला मावशी? नुसतीच कामाला लावते. एकच चपाती? काय गे कार्टे माझी चपाती कोणी खाली? अगं एक कार्टे असं ओनवर उभं राहून कोण असं खातं का? मग पोटात कसं जाईल? असं जर खात असली तू असं खात असले असं घशात अडकलं मग अरे काय काय मारतं की त्याला? तुम्हाला ठसका लागला ना. बसा बस इथं. पाणी घ्या पाणी घ्या पाणी प्या. बरं वाटतंय ना? थोडं मला पण द्या. बरं वाटतंय ना मामा आता तुम्हाला? काय माया लावतेस का पोरगी तू? पोरगी एक काम कर हा डब्बा आहे ना तू खा. कोणतरी येण्याच्या आतमध्ये खाऊन टाक लवकर आणि पटकन ओन उभी राहा. गावडे काय बघतोय मी? हे काय बघतोय मी? ती डबा खातेय तुम्ही इकडे उभे आहात. काय चाललंय? तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. हा ए तू आणि ए ठेवते ठेव तिकडे. मारे ना तिकडे. झाडू द्या तिला. सर तिला झाडू द्या गावडे. अख्खी शाळा झाडून काढायची. लक्षात आलं? अख्खी शाळा झाडून काढायची. लक्ष द्या तुम्ही. माझं तुमच्यावर लक्ष आहे. आउट. बघितलं ना तुझ्यामुळे मला ओरडा पडला. आता मी तुझं काय ऐकणारच नाही. चल सुरुवात कर. चल मला ओरडायचं ना सरांनी. उगाच कशाला मामांना ओरडायचं?
मामा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका नाही सरांचा तुमच्यावर रागच आहे मला त्या दिवशी बोलत होते ना ते शी, मी काय पण बोलत बसले बाबा मी का एक मिनिट काय 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 बोलत होते काही नाही हो मला खूप काम आहे मला अख्खं ग्राउंड साफ करायचंय तुम्ही जा डब्बा खाओ अगं इकडे दे तू झाडू हा ते मी करतो पण माझ्याबद्दल काय बोलत होता तो तुम्ही कचरा काढाल मग मी सांगते ठीक आहे ते दामले सर म्हणत होते हा तुम्ही कचरा काढा ना ते दामले सर म्हणत होते तर गावड्या ना मामाच्या ओळखीने इकडे लागला आणि मामा झाला त्याला ना घंटा वाजवण्याशिवाय काही काम येत नाही तो दामले माझ्याबद्दल असा बोलला हो तुम्ही कचरा काढताय ना आणि तुम्हाला माहितीये त्या फडणीस बाई काय म्हणाल्या काय काय मामा शाळेचा मामा मामा शाळेचा मामा मामीने मारला केवढा रे अरे गावडे मामा केवढा रे आमचा गावड्या आमचा ते फडणीस बाई मला एवढा बोलली हो पिकनिकला जाताना तुमच्यावर गाणी काय गातात बापरे आणि त्या आरेकर बाई तर काय 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 तुम्ही कचरा नाही काढत ना म्हणून मी तुम्हाला सांगत नाही ते कचरा काढा नीट त्या आरेकर बाई म्हणाल्या मामा शाळेचा मामा मामा शाळेचा मामा हा सगळी शाळा घेऊन झाली आता काय बोलली ते नीट सांग मला आता हा मामीने केल्या चकल्या रे ए, मामीने केल्या चकल्या रे गावडे मामा टकल्या रे आमचा गावडे मामा टकल्या रे ती मला टाकल्या बोलली ते चकल्या आणि टकल्या असं मॅच होतं ना म्हणून टकल्या बोलली आणि तुम्हाला माहितीये बाकीचे सगळे काय बोलतात अजून तुमच्याबद्दल पण माझ्याबद्दलच बोलतात काय स्टाफ रूम मध्ये का माझ्यावर काय भेंड्या खेळतात का हो तुम्ही टाइमपास आहेत खूप छान विषय आहेत त्यांच्यासाठी टाइमपास आणि मी टाइमपास आहे मला आता सगळं कळलंय जे तू आता गाणी बनवलीस ना ती शिक्षकांवरती खपवतेस हं? काय मला गंडवतेस तू हे घे पकार मा- पकार हा चल आता झाडू मार चाल मला गंडवतीये मला गंडवते बापरे मामा काय ऊन खूप आहे ना शाळेत नाही उन्हामुळे मला चक्कर येते तरी पण झाडू मार मामा मी चक्कर येऊन पडेन ना झोपून झाडू मार मामा तुम्ही पेपरात नाही वाचलं का काल काय हो पेपरात आलेलं एका शिक्षकाने ना एका पोरीला शिक्षा दिली आणि ती उन्हात चक्कर येऊन पडली मग त्या शाळेच्या मामांना पोलीस घेऊन गेले आणि असं बेदम बेदम सुद्यापर्यंत मारलं पण मला कसं पोलीस पकडतील कसं आहे ना मामा आता तुम्ही मला सांगा राजाने गुन्हा केला तर शिक्षा कोणाला होते शिपायाला मग या शाळेचा शिपाई कोण मी मग शिक्षा कोणाला होणार मला मग पोलीस तुम्हाला असं घेऊन जाणार टायर मध्ये घेऊन असं सुजेपर्यंत मारणार हे बाई इकडे तू इकडे हळू मामा. नीट इकडे व्यवस्थित बसा मी स्वतः झाडू मारतो हा हो, तू हो. टेन्शन घेऊ नका मी सगळी साफसफाई करून घेतो नीट झाडा हो, हो मामा. हो टेन्शन घेऊ नको तुमचं लक्ष नाहीये काय ना? तो बघा कचरा तुम्ही ना नीट झाडत नाहीये तिथे झाडा हा, उठा आधी माझं ऐकत नाही ना म्हणून मला राग येतो काय चाललंय यार इथे शी मामा ऐकत आवडे मामा काय चाललंय हे काय चाललंय तुम्हाला काय सांगितलं होतं बघा तिच्या ना नाही बघा ना सर मी यांना बोलत होते की मला करू द्या मला झाडू मारू द्या पण हे ऐकतच नाही ती म्हणते तरी तुम्ही हातात झाडू घेतलात पण सर, हा? एवढी चरबी आहे तुमच्या हातात हा? तुम्हाला एक काम दिलं तुम्ही नीट करत नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे किती वर्ष झाली या शाळेत किती वर्ष झाली मी आता प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जातोय तुमची कंप्लेंट करतोय बरं, ऐका सर. आज नाही तुम्हाला हीच शिक्षा आहे हे चला अहो, ऐका ना सर अहो, सर मामा सॉरी माझ्यामुळे ओरडा मिळाला ना तुम्हाला मी उठा बशा काढूया बघा 1 हे 2 हे 3 उभं राहा आता हे बघा 1 2 3 नाही मग खरंच सॉरी थांब हे घ्या सॉरी ना मला माफ करा ए हा? केस असलेल्या मामाला टकल्या बोलणारी भाची हा? जा चल शाळा सुटायची वेळ झाली दा दप्तरांचा खरंच जाऊ हो मामा खरंच जाऊ हो जा जा तेव्हा हे असं असतं महेश सर
काय माहितीये का, शाळा संपली ना एखाद्या वेळी सरांना विसरतील, पण ह्या मामाला नाही विसरणार. अजूनही पाया पडतात. हा काय माहितीये का सर, अशा मुलांसाठी ना शहाणा राहण्यापेक्षा ना एकदम बावलेट झालेलंच मला आवडेल. आले आले फुफ्फुसांची वेल्डिंग झाली. काय गे प्राजक्ता, स्ट्रॉबेरी सारखी दिसते आज. पहिला आला दुसऱ्या बायकांशी जरा बोलायचं नाही की वासाडीचा कॉल येतोच. काय 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 झालंय, खितलू नको काय तर नीट बोल पहिला. काय झालं, तुझ्या भावाला हॉस्पिटलला जायचंय, कसं जायचं, वासाड्याला रस्त्याच्या मध्ये उभा राहायचा, आपोआप जाईल तो. कोणत्या सारखी जाऊन संशय घेते माझ्यावर, सारखी माझ्यावर संशय घेते. तिला वाटतं या वयात मी लफडी करणार आहे. माझी जाऊ ढोपरे झिजलेली नाही तर काय. मला ढीग वाटेल पवायला, पण हौद सापडाय नको. पुष्कर साहेब ओळखली म्हणजे ओळखली माणूस की जिवंत आहे म्हणायची, अजून माणूस की जिवंत आहे तरी मी ज्यांनी ओळखलं नाही त्याला सांगतो, माझं नाव शेंद्रू गानू देवलेकर. काय सांगायला, कोकणचा चॉकलेट हिरो. तर काय नकावड्या मेंदूत नेहमी माझ्या जबराट आयडिया येत असतात. तर परवाच एक आयडिया आली, सांगतो काय आलं तर, चुगलचं कसं GPS आहे तसं मी माझं KPS काढलंय. काय KPS म्हणजे काय, कोकण पर्यटन व शेंद्रू. लोकांना वाटेला लावायचं आहे. तर काय मला लहानपणापासून येतं, मेन मुद्दा काय आहे, कोकणचा विकास झाला पाहिजे. आता बघूया कोण गिऱ्हाईक येतं, मग लावतो वाटेला झाले ना. ही माझी महागडी गाडी आहे, मी कधी बाहेर नाही काढत. आज तसंच कारण आहे, DM बबलू. गाडी महागडी आहे. त्याचं काय आहे, गेल्या आठवड्यात मला कोणीतरी हॅपी व्हॅलेंटाईन डे विश केलं, पण त्यावेळी मी उत्तर द्यायला लाजलो. पण आज वाक्य घे. पण आज मी हॅपी व्हॅलेंटाईन डेचं उत्तर देणार आहे, आणि त्या व्यक्तीकडे मी जातोय. तर मी आता लवकरात लवकर मॅप ऑन करतो आणि गाडी तिकडे आहे. मॅप ऑन करतो आणि माझ्या गुलाबाच्या कळीकडे पोहोचतो. पाहूया कुठली काटेरी वाट मला सापडते. वर्किंग आहे, वर्किंग आहे. मॅप ऑन करतो. टांग टुंग टिंगा. हॅलो, हे कुठलं झेंडूचं फूल? बापूस तुझा झेंडू. हो पसाड्या नीट बोल. ओ कोणा तुम्ही? जिबीला काय हाडबीड आहे की नाही? माझ्या हाय, तुझ्या नसेल तर लावून घे वैद्याकडनं. मी याला हो बोलणार, जास्त चुरू बोलू नका, जीप मध्ये येऊन वेल्डिंग करून टाकेल तुझी. मी याला हो, तुला कळतंय काय, KPS वर आहेस तुझा, KPS वर. KPS व्हॉट इज दिस? कोकण पर्यटन विथ शेंद्रू. आणि सिस्टीम एकदम वेगळी आहे. इथं मी बोललेलं तुला ऐकू जाणार आणि तुला बोललेलं मला ऐकू येणार. कळलं काय? म्हणजे कसं आहे, कोकणात सत्ता कुणाची पण असू दे, दोन्ही साईडनं बोलायला चान्स आहे. कळलं काय? सिस्टीम तर चांगली आहे. ठीक आहे, मला एक सांगा, मी रस्ता चुकलोय, मला एक पत्ता सांगा. हा घे, मुक्काम पोस्ट होद्रेवाडी, तालुका अलीकडे, जिल्हा पलीकडे, चिंपाड गल्ली. हा कोणाचा पत्ता आहे? झिंगे होद्रे करायचा. माणूस चुकला ना की मी त्याच्याच घरी पाठवतो. सगळे जाऊन त्याला सतवतात, म्हणून त्याला अजून पोर नाही झालं. ओ, या सिस्टीम मध्ये ना तुमचं मला ऐकायला तर काय पण बोलू नका. मी सांगतोय तो पत्ता कुठे आहे ते सांगा. हा, मला रस्ता दाखवा. बंगलो नंबर 786, वेलकम बंगलो, पांढरा समुद्र, हॉटेल सीवॉकच्या बाजूला. ह्या कायचं काय तर. हा कुठे? अरे देवा, परवाशांनी जरा कल सोसावी. मी 5 मिनिटात परत येतो, तोपर्यंत ऐका कोकणची ऍड. हॅलो रोहित शिवलकर, कुठं आहेस रे? कुठं आहेस? अरे ऐक,
हे बंगलो नंबर 786 पांढरा समुद्र कुठं आहे? नाही काय बोलतो? अरे देवा, चालेल मी काय बघतो हा, तू टेन्शन नको घेऊ. हा ठेव फोन ठेव. हा प्रवाशांचं पुन्हा एकदा स्वागत. हा ठीक आहे, सॉरी बिरी म्हणू नका, लवकर पत्ता सांगा. मेहरबानी केली तिथं मी याला घबराव. 15 मिनिटाचा रस्ता आहे, पोहोचवतो तुला. 15 मिनिटाचा रस्ता आहे? हा. म्हणजे मी 15 मिनिटात माझ्या गुलाबाच्या कळीच्या समोर असणार आहे? ठीक आहे मस्त आहे. मला सांगा कसं जायचंय? गाडीचं स्पीड 40 आणि 60च्या मध्ये ठेवायचं. कसं आहे, कोकणात ऍक्टर सुटलेला चालतो, गाडीचा कंट्रोल सुटलेला चालत नाही. कळलं काय? हा. हा. ठीक आहे तुम्ही बडबडू नका, मी गाडी चालवतो नीट, कंट्रोल मध्ये चालवतो. मला पत्ता सांगा कसं जायचं ते सांगा. हा, चला, चल, गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट कर. केली, चल गाडी स्टार्ट केली. हा चल पुढे चल. हा. चालली. हा. आता लेफ्ट मार. हा. आता गाडीतून उतर. म्हणजे गाडी थांबव अगोदर, मग उतर, नाही तर झेजारशील. म्हणजे एवढ्या लवकर आलो? 15 मिनिटाचा रस्ता सांगितला होता, 4 मिनिटात आलो. एक मिनिट. उतरलास. 1 मिनिट. लॉक केली. हा. आता लेफ्ट साईडला बघ, मालिनबाईचा स्टॉल दिसेल. कोकणातलं पहिलं सुंदर पर्यटन स्थळ. आईला स्पीड वाढव, स्पीड पुढे न्यायचंय. हा पुढे जा. हा. हे दिसतंय कसं ह्यांना सगळं? तर शेंद्रू आहे मी, मला सगळं दिसतं. तू पुढे जा. हा नारळ लिंबू घे तिच्याकडनं. नारळ लिंबू कशाला घेऊ मी तिच्याकडनं? तुम्ही काय बोलताय? आता मुंबई जाता टोल भरतावत ना, तसा कोकणाचा टोल आहे, देवाला द्यायला लागतो, नाही तर देव टोलवर कायमचा. कळलं काय? बस झाली तुमची फालतू बडबड. घेतो नारळ लिंबू. हा. एक्सक्यूज मी, तुमचं नाव काय? हा नाव कशा? हृदय नाही मागायचंय, नारळ लिंबू घ्यायचाय. घे याला, हो, नाव विचारतोय. द्या नारळ लिंबू. हा. थँक्यू. हा घेतला नारळ लिंबू. काय लवकर काय घेतलंस? काय घेतलं? एक लिंबू आणि एक नारळ. आणि पैसे कोण बापूस देणार तुझा? चल इकडे, पैसे द्यायला. काय कॅमेरा आहे की काय? जा लवकर, पैसे दे. एक हा. मिनिट. हे घ्या. हा जास्त वेळ रमू नको ना, तर कन्फ्युज होशील. ये इकडे. हा परत गाडी बस. 1 मिनिट. हा हा लॉक काढलं, दार उघडलं. बसलास गाडी? हा बसलो. चल आता सरळ जायला. 1 मिनिट दार लावू दे. हा चल पुढे चल. हा, हा. आता सरळ नाकासमोर 3 किलोमीटर जायचं तुला. हा 3 किलोमीटर जातोय. हा चाललास? हा. हा ए हेंद्रिया, गाडी चालवतोस ना? हा. मग ऍक्टिंग कर. त्याला हल मिळाला काय का होणार प्यारे. नीट काय तर कर. अरे देवा, काय? ही करवत कशा घेतली? 1 मिनिट. हा. करवत नाही ती, हेअरस्टाईल केली 1600 रुपयाची. 1600 रुपये मड्यावर चपायला 800 रुपयात चांगली करवत आली असती. हो घबराव, गाडी चालव. आणि हेंद्र्या नीट चालव गाडी. ओ तुम्ही सारखं मला हेंद्र्या बोलू नका. माझं चांगलं नाव आहे. तुझं नाव आहे? हा. काय? बदाम. मग हेंद्र्यात काय वाईट आहे? मी याला बदाम सांगणार. चल पुढे चल. गाडी स्टार्ट कर. हा. निघालास? हा. स्टार्ट केली गाडी? हो. आता लेफ्ट घे. हा घेतला. राईट घे. हा हा. आता सर आले. आता हा. काजू घे, काजू. ओ मला तुम्ही रस्ता सांगताय ना, हा. मग काजू कशाला हवे आहेत? आता गुलाबाच्या कलीला भेटायला चाललो, तर काय धोत्र्यासारखं मुसका घेऊन जाणार फक्त? काजू नको. घेतले काजू घेतले. हा. काजू घेतलेस? हा. मी काय बोल्यान दूध प्यायलोय लहानपणी? हा? जा इकडे. एवढ्या लवकर काजू कसा घेशील? खाली उतर आणि जा. किशोर बसलाय बघ इकडे, कापूस पिंजत बसला असेल आडवं. त्याकडे काजू आहेत. घे. कापूस पिंजत नाही हो, त्याला बुलबुल तरंग बोलतात. ता कापूसच पिंजो, लोकांना वाटतं बुलबुल वाजवतोय. काय द्या. काय ते द्या. काजू घे आणि बाजूला हो. घेतले काजू. गाडीत बसलात? हा. चल पुढे चाल. आता चल पुढे चाल. हा चला. लेफ्ट घे. हा. राईट घे. हा. आता विलन करायचा वाडा येईल तिथे थांब. वाडा दिसला? म्हणजे वाडा आला म्हणजे ते बंगलो वाडा एकच असेल वाटतं. हा म्हणजे इथे ते घेतलेले काजू नारळ वगैरे इथे द्यायचे, म्हणजे माझी गुलाबाची कळी इकडे. ए! हा? बाहेर उतरलास? काजू द्यायला निघतोय. काजू शिजतील तुझं इथं. कळलं काय? लांबी आहे. त्या नारळ आणि लिंबू आहेत हा. ना, ते त्या वाड्यासमोर ठेवायचं. अहो इथे ठेवायचे कशाला? कोण आतमध्ये असेल त्यांना बाहेर बोलवा ना, त्यांना देतो त्यांच्या हातात. अरे आतमध्ये कोण नाही आहे म्हणूनच बाहेर ठेवायचं. मग सगळे एका टायमाला फटकीच गावलं ते. कळलं काय तुला? ना नाही कळलं ना? काय आलं?
ब्रेक लावलायस ना थांब 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 ब्रेक लावलायस ना हा सांग तुला काय झालं त्या विलन करायचा पोर आहे हा. ना त्याला पोरगी बघण्यासाठी मागणी घालण्यासाठी गेले होते सगळे हा. तर काय ट्रकनच मागणी घातला ना सगळी कळलं काय सगळी फॅमिली गेली एका टायमाला फक्त ड्रायव्हर वाचला काय काय फक्त ड्रायव्हर वाचला हा. तो कसा वाचला त्या सुट्टीवर होता त्या दिवशी म्हणून तो वाचला अख्खा फॅमिली पॅक विठ्ठलला होता भरवूनच कळलं काय मग मी हो काय पण सांगतो ठेव तिथं ठेवतो आयला हा घ्या घ्या ठेवला हा काय तो नारळ लिंबू ठेवला घ्या ठेवला? हा ठेवला घ्या हो कोणते आहे? ये लवकर गाडी दे लवकर गाडी दे हा, आलो चला हो मला उशीर होतोय हो काय करताय तुम्ही थँक्यू हे माझं काम होतं पण मला टाइम नाही ना म्हणून तुला द्यायला सांगितलं हो हो, तुम्ही काय डोक्यावर पडलात का हो? तुमची कामं मग तुम्ही माझ्याकडून करून घेताय घबराव आता रडू नको जास्त मागे घे रिवर्स मार मारला रिवर्स मारलास हा. राईट घे हा. लेफ्ट घे सरळ तरी चालव दे सरळ पण नाही चालू आहे मग आता पहिला सरळ जा हा. घे हा. आता समोर एक घर दिसेल तिथं जा म्हणजे आता पोचलो मी हा. नक्की पोचलोय हो. हा थँक्यू हा आम्ही बंद करतो तुमचा केपीएस आहे मूड फ्रेश करतो गुलाबाची कळी भेटणार कोण चल चंद्रू गानू देवळेकर वय वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो तुम्ही मला इथे कशाला बोलवलंय मला ते दुसऱ्या पत्त्यावर जायचंय तो 786 वेलकम बंगला तिकडे जायचंय अरे तो पत्ता नाही हा माझा पत्ता आहे मी तुला इथं बोलवला केपीएस वर तुम्ही बोलवतात मला हा, मीच बोलवतो बघा अजून हा? होय अहो पण तुम्हाला कळतं का इथे कशाला बोलवत तुम्ही मला अरे आज एसटीचा संप आहे ना तर म्हटलं घरी जायला काय वाद नव्हतं म्हटलं तुला फिरवत ठेवून तुझ्यावर घरी जाव तुमच्या डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का हो अहो, त्या पत्त्यावर पोहोचणं महत्वाचं होतं कोणतरी वाट बघते तिथे माझी अरे पण तासला पत्ताच नाही तुला कोणतरी गंडवला नाही आता कसा गंडवेल कोणतरी मला दिला पत्ता मला सांग कुणी पत्ता दिला ना तुला तुम्ही एक कार्यक्रम करतो महाराष्ट्राची हास्य जत्रा ते समोर त्या मॅडम बसतात त्यांनी दिलाय ती पोरगी आहे ती सारखी हेअरस्टाईल बदलते ती हा जबरी दिसते एकदम हा अशी मुरगटून उभी असते ती हा जुजवी या शब्दाला जागतिक दर्जा प्राप्त करून दिलाय ती हा बाई ना हा गंडवला रे गंडवला तुला या पोराने या खांडेगात ये तुला लय बरं वाटेल काय आलं माहिती आहे सीझन 2 मध्ये पोपट करायची नवीन पद्धत आली हॅपी व्हॅलेंटाईन डे पोपट क्रमांक 1 सुरुवात झालेली आहे अहो म्हणजे माझा पोपट झाला हे सगळं खोटं होतं असं तसं नाही 400 किलोमीटर लांब पोपट झालाय तुझा कळलं काय? फालतू किती आहो ही एक तर तुम्ही सारखे सारखे मला भेटता आणि इथे फालतू मी चाललो मला नाही यायचं कोणाकडे तर मला तरी